नाराजी कधीच नव्हती. फक्त काही प्रश्न होते, की जे नगर परिषदमध्ये अपप्रचार करण्यात आला, चुकीच्या शब्दाचा वापर करण्यात आला होता. त्याबद्दल थोडीशी नाराजी होती. निधी संदर्भात नाराजी होती, की बाबा मित्र पक्षामध्ये निधी द्यायला पाहिजे आणि बावनकुळे साहेबांनी ते सगळं क्लिअर केलं आणि आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलेलं होतं, की आम्ही महायुतीच्या बाहेर जाणार नाही. मी आदरणीय प्रफुल्लभाईंना असो किंवा फडणवीस साहेबांना असो किंवा बावनकुळे साहेबांना असो, शिंदे साहेबांना सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, की मी महायुतीच्या सोबतच राहणार आहे. 100% महायुतीच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. कुठल्याच नेत्याच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि काँग्रेसला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. तो आमचा काही विषय नव्हता. फक्त काही प्रश्न होते ते बावनकुळे साहेबांनी क्लिअर केला, की राज्याकडूनच निधीचा जो काही वाटप आहे, तो सगळ्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, भंडाऱ्यामध्ये सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे पुढे कोणीही पालकमंत्री असो, कोणीही मित्र पक्षांना अडचणमध्ये आणणार नाही किंवा मित्र पक्षावरती अन्याय करणार नाही, असं आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्या समोरच सांगितलं, म्हणून आता तो प्रश्न राहिला नाही. आमची कोणाची नाराजी राहिलेली नाहीये आणि महायुतीवरती तर नाराजी शेवटी आम्ही त्या महायुतीमध्ये आहोत. घरातच नाराजीचा विषय नसते. एखादा व्यक्ती जर आपल्या विरोधात कोणी बोलत असेल तर तेवढं पुरतं असतं. बाकी महायुतीसोबत आम्ही होतो, आहो आणि राहू. प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्यांनी नाव टाकायला पाहिजे आणि जो कोणी अधिकारी शेवटी हा सगळं कार्ड बनवणारे जे असतात अधिकारी वर्ग असते आणि अधिकाऱ्यांनी तो विचारपूर्वक ते करायचं असते. जर ते अधिकारी कोणी चुकले असेल तर त्यांच्यावर कारवाई होईलच. परंतु याच्यामुळे महायुतीच्या मध्ये कोणी हा सगळं केलं असेल असा काही विषय नाहीये. महायुती सोबत आहेत सगळे. आदरणीय देवेंद्रजी असो, फडणवीस साहेब असो किंवा शिंदे साहेब असेल किंवा सुमित्रा वहिनी असेल, हे सगळे एकत्र आहेत आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. हे अधिकाऱ्यांनी जे कोणी अधिकारी चुकलं असेल त्याच्यावर कारवाई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.